तर आज काय झालं की ननंदबाईची फरमाईश होती की त्यांना खोबऱ्याची वडी पाहिजे म्हणून. मग काय सासूबाईंनी सासऱ्यांना पण कामाला लावलं आणि त्या म्हटल्या की सासऱ्यांना बागेतले नारळ आणा. मग त्यांनी काय केलं, 4-5 नारळ आणले आणि मग त्यांना म्हटलं की आणलेतच तर सोलूनही द्या. मग त्यांनी आमच्याकडे एक यंत्र आहे, त्यांनी 4-5 नारळ असे मस्तपैकी सोलून दिले. मग आता एवढंच सोलायचं काम केले तर आम्ही म्हटलं की फोडूनही द्या, मग आमचंही काम सोपं होईल. आणि मग त्यांनीही आम्हाला पूर्णपणे मदत केली. मग अशा प्रकारे त्यांनी आम्हाला हे नारळ फोडून दिले. आपल्याला खोबऱ्याची वडी बनवायची म्हटल्यावर त्याच्या अगोदरची प्रोसेस तर करावीच लागेल ना. मग सगळ्यांनी अशी थोडी थोडी मदत केली आणि आपण मस्तपैकी खोबऱ्याची वडी केली. तो व्हिडिओ आपण पुढं बघणारच आहोत, पण त्याच्या अगोदर हे कसं केलं तेही मिनी व्लॉग म्हणून असं दाखवत आहे मी. तर मग हे पूर्णपणे नारळ असे फोडून घेतले आणि जिजासाठीही पाणी साईडला काढून घेतलं आणि ते पूर्णपणे स्वच्छ केले. अशा प्रकारे तुम्हीही नारळ फोडून घ्या. आणि ही आमची छोटी जिजा पाणी पिण्यासाठी अगदी तयारच होती. मग बाबांनी तिला पाणी दिलं आणि त्याच्यानंतरनं मग आम्हाला असे हे नारळ साईडलाही काढून दिलं. तेही खूप अवघड काम. मग ते म्हटले की हेही मी करून देतो. मग त्यांनी हे व्यवस्थितपणे काढलं. त्याच्या काही ट्रिक्स आहेत त्यांच्याकडं, म्हणजेच ग्लासच्या साह्यानेही आपण ते साईडला काढू शकतो. ते हाताला लागण्याची भीती असते, पण ग्लासने जर काढलं तर व्यवस्थित निघेल. तुम्हीही ही ट्रिक वापरू शकता, ज्यामुळे खोबरं अगदी सहजरित्या साईडला निघेल. आणि चमच्यानेही काढू शकतो, तीही अगदी सोपी पद्धत आहे. पण आमच्याकडे शक्यतो ही ट्रिक वापरतात, ज्यामुळे ते हातालाही लागत नाही. अगदी सहजरित्या आपण बघू शकता की किती सहजपणे ते साईडला होते ते. आणि ही दुसरी ट्रिक, वरवंट्याच्या साह्याने असं फोडायचं, म्हणजेच त्याचे तुकडे काढायचे आणि तेच तुकडे ग्लासच्या साह्याने साईडला काढायचे. ही ट्रिक आहे. तुम्ही कोणतीही ट्रिक वापरून असं सहजरित्या साईडला काढून घेऊ शकता, ज्यामुळे ते सोपे होईल आणि हातालाही लागणार नाही आणि कोणती इजाही होणार नाही. आणि ते खोबरं पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण त्या खोबऱ्याचा काळा भाग पूर्णपणे साईडला काढायचा. विळीच्या साह्याने अगदी अलगदपणे आपण तो भाग साईडला काढायचा, म्हणजेच ते खोबरं आपलं पूर्णपणे पांढरं होईल आणि खोबऱ्याची वडी आपली पूर्णपणे पांढरी शुभ्र अशी होईल. हीच ट्रिक आहे जी वापरून आम्ही खोबऱ्याची वडी पूर्णपणे पांढरी करतो आणि पांढरी होतेच अगदी विकतच्या वडीसारखीच. तुम्ही पण ही ट्रिक वापरू शकता. जेवढं खोबरं असेल त्याचं पूर्णपणे काळा भाग किंवा त्याची काळी पाट काढून घ्यायची आणि ते खोबरं पूर्णपणे पांढरं असं करायचं. तो उरलेला जो काळा भाग आहे ते फेकून न देता आपण त्याचाही पूर्णपणे उपयोग करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. आपली पांढरी बर्फी बनवून झाल्यानंतर आपण लास्टला तोही पदार्थ बनवणार आहोत. तो काय पदार्थ किंवा कसा असेल किंवा कसा बनवायचा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण त्याचाही उपयोग करणार आहोत. आपण कोणताही नारळाचा भाग फेकून देणार नाही, त्यामुळं तुम्ही आमच्या व्हिडिओशी शेवटपर्यंत कनेक्ट राहा. तर आता काय करायचं, हे पूर्णपणे आपण साईडला खोबरं केलेलं आहे, म्हणजेच पांढरं खोबरं आणि त्याचा काळा भाग. मग त्याचे पूर्णपणे असे तुकडे करून घ्यायचे. त्या खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण करू शकतो. पूर्णपणे विळीच्या साह्याने चिरून घ्यायचे, ज्यामुळे ते अगदी सहज होईल आणि कोणती इजाही होणार नाही. आणि अशा प्रकारे आपण सगळ्या खोबऱ्यांचे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, ज्यामुळे ते बारीक करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आणि आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं खोबरं बारीक करून घेणार आहोत. आपण व्हिडिओत बघू शकता की आमच्या सासूबाई असे ते खोबरं पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करत आहेत. जास्त मोठंही ठेवायचं नाही आणि जास्त बारीकही करायचं नाही. मीडियम आकारामध्ये आपण ते बारीक करून घ्यायचं. आणि ही आमची जिजा जी आम्हाला कामात मदत करत असते. काम कमी करण्याऐवजी काम वाढवूनच ठेवत असते. दाखवल्याप्रमाणे आपण सगळं खोबरं मिक्सरच्या साह्यानं बारीक करून घ्यायचं आणि ते पूर्णपणे एका भांड्यात साईडला ठेवून द्यायचं. म्हणजेच आपण आता बर्फीची तयारी करणार आहोत. ही आपली जिजा
जी बर्फी खाण्यासाठी अगदी उत्सुक अशी आहे, तिला माहिती आहे जे आता बर्फी खायला भेटणार आहे। आणि आता आपण ते बारीक केलेला खिस आहे तो एका भांड्याच्या साह्याने मोजायचा, म्हणजेच वाटीच्या साह्याने। ही आमची मोठी वाटी आहे, त्याच्या साह्याने आम्ही तो खिस मोजून घेत आहोत। त्या प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे। तर 2 वाट्या आपला हा खिस बनलेला आहे खोबऱ्याचा, ओल्या खोबऱ्याचा। तर आपण त्यामध्ये काय करणार आहोत, 1 वाटी साखर टाकणार आहोत। तुम्ही कोणत्याही भांड्याच्या साह्याने मोजू शकता। आम्ही वाटीच्या साह्याने मोजले, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भांड्याच्या साह्याने मोजून त्या प्रमाणात आपण साखर घ्यायची, म्हणजेच त्याच्या निम्मी अशी साखर घ्यायची। 2 वाट्या हा आपला खोबऱ्याचा खिस झालाय। तर आपली 1 वाटी आपण साखर घेणार आहोत। तुम्हाला गोड किंवा कमी गोड या प्रमाणात तुम्ही तुमच्या प्रमाणात साखर टाकू शकता। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यात पूर्णपणे ती साखर टाकून घ्यायची। आम्हाला थोडंसं कमी लागतं तर थोडीशी कमी साखर टाकलेली आहे। आणि ते मिश्रण पूर्णपणे आता एकजीव करून घ्यायचं। आणि आता आपण हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं। आणि त्याच्यानंतरनं ते पूर्णपणे साखर आणि तो खिस पूर्णपणे एकजीव झाल्यानंतरनं आता आपण ते गॅसवर ठेवणार आहोत। आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध टाकणार आहोत एकजीव होण्यासाठी। आणि आपण ते मिश्रण आता गॅसवर ठेवलेले आहे आणि ते पूर्णपणे एकजीव होण्यासाठी आपण ते सतत हलवत राहायचं, म्हणजेच ते करपणार नाही किंवा त्याला कोणताही वेगळा रंग येणार नाही। आपली वडी पूर्णपणे पांढरी अशी होईल। आपण बघू की आता ते मिश्रण पूर्णपणे असं घट्ट यायला लागले, म्हणजेच ते मिश्रण पूर्णपणे होत आलेलं आहे। ते मिश्रण होत आल्यानंतर आपण कमी गॅसवरती ठेवायचं, म्हणजेच ते करपणार नाही। आणि आता ते मिश्रण पूर्णपणे झालेलं आहे, खालीही चिटकत नाही भांड्याला, म्हणजेच ते झालेलं आहे। एका भांड्यामध्ये आपण तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये ते मिश्रण पूर्णपणे व्यवस्थितपणे काढून घ्यायचं। जर जास्त होत असेल तर आपण ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं तरी चालेल। आपल्याला जाडसर किंवा कमी जाड अशी वडी बनवायची असेल तर, म्हणजेच कमी जाडीची बनवायची असेल तर आपण 2 भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घ्यायचं। आणि जर जाड लेअरची बनवायची असेल तर एकाच भांड्यात घेतलं तरी चालेल। आता हे घेतलेलं मिश्रण आपण एका वाटीच्या साह्याने पूर्णपणे व्यवस्थित करून घेणार आहोत। ते पूर्णपणे साईडनं आणि व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजेच आपली वडी अगदी मऊ अशी होईल आणि कापतानाही ती तुटणार नाही। त्यामुळे आपण ते मिश्रण पूर्णपणे एकजीव होईपर्यंत असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण वाटीच्या मदतीने किंवा इतर कुठल्याही वस्तूच्या साह्याने आपण ते एकजीव होईपर्यंत असंही करू शकतो। आता हे अगदी व्यवस्थित झालेलं आहे। आता वडी अजिबातही तुटणार नाही आणि व्यवस्थित होईल। आणि आता आपण हे पूर्णपणे झाल्यानंतरनं आपण त्याचे असे उलटण्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने काप करून घ्यायचे, म्हणजेच वडी थोडीशी ओलसर आहे तोपर्यंतच करून घ्यायचं, म्हणजेच वडी नंतरनं तुटत नाही। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण व्यवस्थित त्याचे काप करून घ्यायचे आणि नंतरनं ती थंड होण्यासाठी फॅनच्या खाली किंवा असेच आपण 10 मिनिट झाकण ठेवून द्यायची। आणि त्याच्यानंतरनं आपण उलटण्याच्या साह्याने आपण त्याची वडी निघते का ते बघायची। आपण बघू शकता की किती व्यवस्थित अशी वडी निघलेली आहे आणि पूर्णपणे पांढरी शुभ्र अशी निघलेली आहे। तोडतानाही अगदी मऊ अशी लागत आहे, म्हणजेच अगदी पेड्यासारखी। तुम्ही अशी घरच्या घरी मस्तपैकी वडी बनवू शकता। आता आपण बघणार आहोत त्या खोबऱ्याच्या सालीची वडी। तर त्याप्रमाणेच आपण ते खोबऱ्याची जी साल काढलेली आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे बारीक करून घ्यायची। आणि ती बारीक केलेली साल पूर्णपणे एका भांड्यामध्ये घ्यायची आणि जेवढे प्रमाण असेल त्याच्या निम्मी साखर घालायची, म्हणजे जी आपण खोबऱ्याची पांढरी वडी केलेली त्या प्रमाणातच ह्याचीही वडी करायची। 1 वाटी वडी होती तर अर्धी वाटी साखर घेतली आणि ती पूर्णपणे एकजीव करून घेतली। आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं दूध टाकलं आणि ते मिश्रण
पूर्णपणे गॅसवर एकजीव होण्यासाठी ठेवलं आणि ते पूर्णपणे हलवत राहायचं. जोपर्यंत त्याचं पूर्णपणे घट्ट होत नाही तोपर्यंत ते चांगलं हलवत राहायचं. मंद गॅसवरती नंतरनं ठेवायचं, म्हणजेच ते जास्त करपणारही नाही आणि आपलं व्यवस्थित होईल. त्याच्यानंतरनं आपण एका भांड्याला तूप लावून त्या भांड्यामध्ये ते मिश्रण काढून घ्यायचं आणि अगदी आपण गेल्या व्हिडिओत केलं तर त्या प्रमाणात वाटीच्या किंवा उलथण्याच्या साहाय्याने पूर्णपणे ते एकजीव करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्या भांड्याला वरती थापून घ्यायचं, म्हणजेच आपली वडी व्यवस्थित होईल, तुटणारही नाही. आणि आता आपण त्याचे काप करून घ्यायचे. उलथण्याच्या साहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण पूर्णपणे त्याचे काप करून घ्यायचे आणि 15 मिनिट आपण ती वडी तशीच ठेवून द्यायची. आणि आता आपण बघू शकता की आपली वडी अगदी सुंदर झालेली आहे. ही वडी खाण्यासाठी खूप सुंदर असते आणि पौष्टिकही असते. तुम्हीही अशी वडी बनवा, खूप छान लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.